कार्तिकी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। विठुरायाला भेटायला लाखो भाविक दरवर्षी येत असतात। शुद्ध भावनेने भगवंताचं दर्शन व्हावं असा भाविकांचा हेतू असतो। पांडुरंगाचं चरणस्पर्श दर्शन होतं हे परम भाग्य आहे असं मत वारकरी संप्रदायाचे प्रसाद दळवी महाराज यांनी व्यक्त केलंय। विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बुजवडे गावातील वारकऱ्यांनी दर्शन घेतल्यानंतर पारायण वाचनाचा आनंद घेतलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी वसीम अतार यांनी। पाहूया। पंढरपुरात कार्तिकी वारीसाठी जे आहे ते लाखो भाविक जे आहे ते आज पंढरपुरात जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि कार्तिकी वारीचं काय महत्त्व आहे आपण जाणून घेणार या आपल्यासोबत जे आहे ते दळवी महाराज आहेत। काय महाराज सांगाल कार्तिकी वारीचं काय महत्त्व असतं, काय सांगाल? कार्तिक वारी निमित्त लाखो भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी भगवंताला विठ्ठलाला या ठिकाणी भेटायला येत असतात। त्या दृष्टिकोनातून सगळे वारकरी लाखो वारकरी या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये दाखल झालेले आहेत। शुद्ध भावनेने भगवंताचं दर्शन व्हावं हा त्यांचा या ठिकाणी मुख्य हेतू असतो। कारण जगातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत तिथे कोणत्याही देवाच्या पायाला हात लावायला आपल्याला मिळत नाही, परंतु ह्या भगवान पांडुरंगाच्या आपल्याला चरण दर्शन होतं हे परम भाग्य आहे। लक्षात ठेवा, आज या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं अनेक हजारो भाविक या ठिकाणी पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आलेले आहेत। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू काशीनाथ दळवी महाराज वारकरी संप्रदायाच्या वतीनं गेले 60 वर्ष ही वारीची परंपरा आहे। या वारीच्या परंपरेनुसार कार्तिकी वारी निमित्त ज्यांचे सगळे महाराजांचे शिष्यगण आहेत हजारो, ते या ठिकाणी येत असतात। त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन होत असतं आणि मार्गदर्शनाद्वारे आपल्या महाराजांचं जे वचन असतं बाबाजी म्हणजे वर्षभरात आल्यानंतर साधकाने कसं वागलं पाहिजे म्हणजे ते स्फूर्ती घेऊन जातात। वसीम अतार, लोकशाही न्यूज, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।